दारुगड बये दारुगड. कोणाला बघ शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना जा. रोज रोज दिसत येणार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजचा हा विशेष भाग आपण शेगाव या ठिकाणी साजरा करतो आहोत. आणि आजचा दिवस हा प्रत्येक स्त्रीसाठी, प्रत्येक वहिनीसाठी आनंदाचा, आवडीचा दिवस, तो म्हणजे मकर संक्रांत. आणि आपण बघितलं तर उत्साहाला उधाण आलेलं आहे या रोकडिया नगरमध्ये. दिंडी, रांगोळ्या, आनंदाचं वातावरण आणि त्याचबरोबर तिळगुळ घ्या, गोडगोड बोला असं म्हणत या सगळ्या वहिनी एकवटलेल्या आहेत या दुर्गादेवी मंदिरामध्ये. तेव्हा बघूया आता आजच्या भागात काय होणार. आपणा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत मकर संक्रांतीच्या. तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. चला. दुर्गा मातेचं दर्शन घेतलं आणि या शेगावमध्ये आल्यानंतर तिकडचा उत्साहही बघितला. आजचा दिवस हा मकर संक्रांतीचा आणि आज मकर संक्रांतीचा हा विशेष भाग म्हणून आणखी एक पैठणी इथे उपस्थित आहेत. या उपस्थितांमधून 14 नावं मी जाहीर करणार, कारण 2014 मधली ही मकर संक्रांत. त्याचबरोबर या ठिकाणी आपण दिंडी बघितली, दिंडीचा आनंद घेतला. त्याचबरोबर इथल्या या वस्तू, त्या संक्रांतीची पूजा सुद्धा बघितली. मला असं वाटतं वेगळ्या पद्धतीने ही मकर संक्रांत साजरी होते. इथे उपस्थित असलेल्यांपैकी आता मी स्वतः 14 चिठ्ठ्या जाहीर करणार आहे. 14 नावं. आणि 14 नावं जाहीर झाल्यानंतर बघूया काय होणार, कोण जिंकणार पैठणी. मकर संक्रांत विशेष भागासाठी आपणा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आता हे पहिलं नाव जाहीर करतो. तेजस्विनी कुलकर्णी. दुसरं नाव सिंधू अनिल वानखेडे. अर्चना उमेश बिडवे. वर्षा तायडे. शिल्पा देशमुख. गायत्री विभूते. सुषमा भिसे. अर्चना देशमुख. आरती हिरवळे. छाया जयधाडे. कल्पना नवथळे. पुष्पा गवांदे. विद्या मिरगे. सुवर्णा पोटे. चेतना सावरकर. वर्षा परळीकर. नाव सांगा. सौ चेतना रवी सावरकर. काय करता आपण? घरीच असते. गृहिणी आहात. गृहिणी आहे. आणि माहेर कुठलं? चंद्रपूर. एक उखाणा घ्या.
दसऱ्याच्या दिवशी असते दिव्यांचा प्रकाश, रविराव माझ्या जीवनी, धरती आणि आकाश. अरे वा वा, खूप छान खूप छान. नाव सांगा. सुवर्णा रवींद्र पोटे, तुम्ही राहायला कुठे? SBI कॉलनीमध्ये, SBI शेगाव. कॉलनीमध्ये. मग तुमचं माहेर कुठलं आहे? लोहारी. आजच्या भागात सहभाग होईल असं वाटलं होतं? नाही. 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 घ्या उखाणा घ्या. सासू सासरे प्रेमळ, नंदा जावा हौशी, रवींद्ररावांचे नाव घेते होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या दिवशी. धन्यवाद. नाव सांगा. छाया प्रकाश जमदाडे. घरी कोण कोण असतं? सासू, मुलं आणि मिस्टर. सगळेजण घरी असतात. बालपण कुठे आहे तुमचं? हिंगोली. शुभेच्छा आहेत तुम्हाला. माईक तुमच्याकडे. सौ वर्षा प्रदीप परळीकर. हा, वर्षा प्रदीप परळीकर, काय करता तुम्ही? हाऊसवाईफ. हाऊसवाईफ. मिस्टर काय करतात? ITI कॉलेजला इन्स्ट्रक्टर आहेत. बरं, तुमचं बालपण कुठलं? अकोला. अकोल्याला कुठे? लहान उमरी. लहान उमरी. बरं, घ्या उखाणा घ्या. देवीच्या मंदिरात खेळ मांडला पैठणी करिता, प्रदीप रावांचे नाव घेते होम मिनिस्टर करिता. अरे वा वा, धन्यवाद. नाव सांगा. सो पुष्पा सुनील गवांदे. घरी कोण कोण आहे? मिस्टर आणि 2 मुलं. तिळगुळ घेऊन कधी गोड बोलता का हो? हो, कोण बोलतं घरात? मिस्टर गोड बोलतात की तुम्ही? दोघं पण. दोघं पण बोलता. मग घ्या आता उखाणा. गुलाबाचं फुल टवटवीत ताजं, सुनील रावाचं नाव घेते सौभाग्य माझं. अरे वा वा, शुभेच्छा आहेत तुम्हाला. सौ आरती सुहास हिवराळे. घ्या उखाणा घ्या. गुलाबाचे फुल दिसायला ताजे, सुहास रावांचं नाव घेते सौभाग्य माझे. वा वा, शुभेच्छा आहेत. तुमचं नाव काय? सुषमा राजेंद्र भिसे, शेगाव. तुमचं बालपण? बालपण टाकरखेडा मोरे, अमरावती जिल्हा. बरं, मग तुम्ही उखाणा घ्यायचा असेल तर कुठला घ्याल? नवविवाहित संसार स्त्री असावी हौशी, राजेंद्र रामांचं नाव घेते होम मिनिस्टर आले त्या दिवशी. बरं, तुमच्या घरात गोड कोण बोलतं? कारण तिळगुळ घ्या गोड गोड बोला सगळेच बोलतात. तुमच्याकडे? आमच्याकडे आमचे मिस्टर. मिस्टर बोलतात, तुम्ही नाही बोलत? नाही, मी पण बोलते ना. सांगा. शिल्पा बंडू देशमुख. तुमच्या घरी कोण कोण आहे? माझे मिस्टर, मी आणि सासूबाई. काय करता तुम्ही? नाही, भाऊसाहेब मिस्टर काय करतात? व्यवसाय करतो. बरं, तुम्ही आज पैठणीच्या खेळात जिंकाल असं वाटतंय? काय सांग. सांगता येत नाही. घ्या उखाणा. प्रेम घ्यावे, प्रेम द्यावे, प्रेमाचा करावा साठा, अनंतराच्या जीवनात अर्धा माझा वाटा. वा वा, शुभेच्छा तुम्हाला. नाव सांगा. अर्चना उमेश बिडवे, काय करता तुम्ही? गृहिणी, आणि माहेर कुठलं? सोनाळा. सोनाळा. आज या ठिकाणी पैठणीच्या खेळात तुम्ही आहात. तिळगुळ घ्या गोड गोड बोला, मकर संक्रांतीला बोलतात. तुमच्या घरी कोण बोलतं गोड? आम्ही सर्वच बोलतो. सर्वच बोलता. पण त्यातल्या त्यात जरा तिखट कोण बोलतं? कोणीच नाही. कोणीच नाही ना. बोलू नका. पण मग मला सांगा, तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं का म्हणतात? तिळगुळ गोड असतो म्हणून, गुळ गोड असतो म्हणून त्यातला. म्हणून. बरं, तिळगुळ का देतात तो तुम्हाला? कारण तीळ आणि गुळ जसं मिश्रण होते तसं माणसातलं प्रेम वाढलं पाहिजे, म्हणून तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणते. हे तुम्हाला कधीपासून माहिती आहे? मला लहानपणापासून माहिती आहे. लहानपणापासून? हो. कोणी सांगितलेलं? माझ्या आईनी. कारण मला घेऊन पाठवायची वाटी आणि सर्वांना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना, जे बोलत नाही त्यांना पण दे. तुम्ही सगळ्यांना देऊन यायचात? कुठलं बालपण तुमचं? माझं अकोला जिल्हा, शिरला अंधारे. बरं, शुभेच्छा आहेत. उखाणा घेणार? हो. घ्या. यमुनेच्या तीरावर ताजमहालाची सावली, रामरावांचं नाव घेते होम मिनिस्टरांना जन्म देणारी, धन्य ती मावली. अरे धन्यवाद धन्यवाद. आणि मला 1-2 शब्द म्हणते. होम मिनिस्टर हा कार्यक्रम पाहण्यासाठी रोज करते मरमर, यांची माझी होते रोज करकर. पण आज त्यांना सांगेल मी प्रत्यक्षात भेटले मला आदेश बांदेकर. अरे वा वा वा, धन्यवाद. सौ तेजस्विनी मोहनराव कुलकर्णी. काय करता तुम्ही? मी कीर्तन प्रवचन वगैरे करते. हो का? बरं, ठीक आहे. घ्या उखाणा. सुश्लोक वामनाचा आर्या तशीच मोरो पंतांची, ओवी ज्ञानेशाची भार्या आहे मोहन रावांची. अरे वा 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 वा, खूप छान. नाव सांगा. हो, गायत्री उमेश विभूते, माहेर कुठलं? तिवरखेड, MP मध्ये. MP मध्ये आहे. इथे कधीपासून राहता? राहत नाही, इथे माझे सासर आहे. सासर आहे ना, म्हणजे सासरीच राहता ना? हो. कधीपासून? 9 वर्ष झाले. 9 वर्ष. 2005 मध्ये. मग काय उखाणा घेता? घ्या. हो. ताजमहाल बांधण्यासाठी कारागीर होते स्पेशल, उमेश रावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल. अरे वा वा वा, धन्यवाद धन्यवाद. अर्चना प्रशांत देशमुख. काय करता तुम्ही? गृहिणी. गृहिणी. घरी कोण कोण? सासू सासरे, दीर जाऊ, एकत्र कुटुंब आहे. आज तुमचं नाव जाहीर होईल असं वाटलं होतं? नाही. घ्या उखाणा. पानोपानी फुल फुलावे, रंग गहिरे असावे, प्रशांतरावांच्या संसारात सुख माझे हसावे. शुभेच्छा आहेत तुम्हाला. विद्याविलास मिरगे. काय करता तुम्ही? मी इथे आता नवीनच ग्रामपंचायत झालेली आहे, तिथली उपसरपंच पद. अरे वा वा, उपसरपंच आहात का? हो, इथले. याच ग्रामपंचायतीत? शुभेच्छा आहेत तुम्हाला. हा, मग घ्या उखाणा.
उडणारे पक्षी पाहणारे हौशी विलासरावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या समोर. वा वा वा, धन्यवाद. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया आणि बघूया आजच्या भागातली पैठणी कोण पटकावणार. हा खेळ आनंदाचा, हा खेळ मजा मस्तीचा, हा खेळ पैठणीचा आणि आजचा हा भाग आहे मकर संक्रांतीचा. तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणत बघणार आहोत कोण जिंकणार पैठणी. आणि आता समोर एक रिंग आहे आणि या सगळ्या जणींकडे सोन्याची म्हणजे सोनेरी कडी दिलेली आहेत. 5-5 संधी मिळणार. या रिंग मध्ये उभं राहायचं आणि इथून ते कडं टाकायचं. हे कडं टाकल्यानंतर त्या रिंग मध्ये जाऊन थांबलं पाहिजे. ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या होम मिनिस्टरच्या शेवटच्या खेळात दाखल होणार. तेव्हा जास्त रिंग त्या रिंग मध्ये थांबणं गरजेचं आहे. तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि हळूहळू टाका आणि आऊट झालात का घरी चला. हा बघूया काय होणार तुमच्यापासून. या 1 2 3. तुमची गुणसंख्या 1 टाका. थांबा थांबा थांबा. मला तुम्हाला विचारायचंय ते टाकत असताना तोंडात काय बोलत होता. ओ हळू. 1 2 2. बॅड लक. चला या टाका. 1 बॅड लक. 2 या टाका. 1 2 टाका. 1 या वहिनींनी नियम ऐकला होता की आतमध्ये एकही जाता कामा नये. धन्यवाद. या तुम्ही या. 1 चष्म्यामुळे जमलं वाटतं. हे 2 बॅड लक. दोघींच्या 2-2 झालेले आहेत. आता उपसरपंच बाई 3 टाकतायत का बघूया. 1 2 या तिघींना 1-1 संधी मिळणार. बघूया काय होणार. 1 2 3 बाय. जा तुम्ही. या तुम्ही.
एक. तुम्ही थांबा आणि प्रार्थना करा यांची जाऊ दे नको म्हणून. या अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. अभिनंदन. या ठिकाणी 14 जणी आल्या. 14 जणी आल्यानंतर तो एक छोटासा खेळ रंगला आणि तो खेळ रंगत असताना आजच्या या विशेष भागामध्ये आपण बघितलं तर काही जणांनी एकच रिंग टाकली किंवा 0 रिंग, एकही गेली नाही. त्यांचा आधी सन्मान करण्यात आला. त्याच्यानंतर 1 पेक्षा जास्त रिंग ज्यांनी टाकल्या त्यांचाही सन्मान करण्यात आला. आणि आता या 2 जणींमधून कोण पैठणीची विजेती होणार आजच्या मकर संक्रांत विशेष भागात आपण बघणार आहोत. आणि आता बघूया या ठिकाणी हा पैठणीचा खेळ होणार, पण तो खेळ झाल्यानंतर आवा लुटा म्हणजे किंवा आवा लुटणं असा एक प्रकार आहे. थोडीशी माहिती करून घेतली कारण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने मकर संक्रांत होते आणि मग आपापल्या पद्धतीने म्हणजे जसजसं जिल्हा बदलतो, काही ठिकाणी माती बदलते, तसं हळूहळू इकडची पद्धत वेगळी असते. या विदर्भात आल्यानंतर आज या ठिकाणी शेगावमध्ये हे जाणून घेतलं नेमकं काय करतात. म्हणजे या ठिकाणी अनेक गोष्टी इथे मांडून ठेवलेल्या आहेत. या नेमक्या काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा कळलं की एक भलं मोठं कुंभाराचं चाक आहे. मग त्या कुंभाराच्या चाकाची पूजा केली जाते. ज्या चाकावरून अनेक वस्तू तयार होतात मातीच्या त्या इथे रचलेल्या आहेत. आणि मग सागर संगीत त्याची पूजा होणं आणि मग त्या ज्या काही वस्तू ठेवलेल्या आहेत त्या लुटणं म्हणजेच वाण देणं किंवा प्रत्येकीने सुवासिनीने ते घेऊन जाणं त्याला आवा लुटणं असा प्रकार आहे. या ठिकाणी तो प्रकार आपल्याला अनुभवता येणार आहे. पण आजच्या भागातली पैठणीची विजेती कोण ते सुद्धा बघणार आहोत. मला सांगा आता तुम्ही या खेळात इथपर्यंत आलात, पैठणीच्या खेळापर्यंत पोहोचलात, आता काय वाटतंय तुम्हाला? पैठणी मी जिंकणार. तुम्ही जिंकणार? पण तुम्हाला सांगतो पैठणीचा खेळ जेव्हा दुसऱ्या खेळतात तेव्हा या असं करतात तेव्हा तुम्ही सुद्धा सुरू करा. हा बरं. पण मिस्टरांना सांगता का कधी तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, की तेच सांगतात रोज? नाही, मी पण सांगते त्यांना. तुम्ही पण सांगता ना. शुभेच्छा आहेत तुम्हाला. आम्ही सगळे टाळ्या वाजवून शुभेच्छा देतो. काय होणार पैठणीच्या खेळात? जिंकणार आता पाहू ना. हा पाहू म्हटलं आता खेळ रंगल्यावर पाहू म्हणजे कोण पाहणार? आम्ही सगळ्या मैत्रिणी. अच्छा, ह्या बघणार आणि ह्या जिंकणार. आता दोघीपैकी एक तर कोणीतरी जिंकेल. दोघींपैकी कोणीतरी एक जिंकणार. तुम्ही पहिला फोन कोणाला कराल पैठणी जिंकली तर? माझ्या मिस्टरांना. बर. मग आता सांगा तुम्ही काय सांगाल आज तुमच्या घरच्यांना, कारण तुम्ही एकटे आहात घरातले तर आज कोणी नाहीये शूटिंगला. मला खूप म्हणजे जिंकल्यानंतर आनंद होईल. माझी काही मला म्हणजे अपेक्षाही नव्हती मी इथपर्यंत येईल म्हणून. अपेक्षाही नव्हती. इकडे बऱ्याच जणींना अपेक्षा नव्हती की आज होम मिनिस्टर मध्ये त्या दिसतील असं, पण इथे बसलेल्या सगळ्या जणी आता होम मिनिस्टर मध्ये दिसतायत. तुम्हालाही शुभेच्छा. आणि बघूया पैठणीच्या खेळात आजच्या पैठणीची मानकरी कोण. खेळ सोपा आहे. एक रिंग आहे, रिंगच्या मधोमध 7 रिंगचा मनोरा रचलेला आहे. दोघींनाही चेंडू आपण इकडे दिलेले आहेत. ती लगोरी उडवायची आहे. पण उडवत असताना या रिंगच्या बाहेर जितक्या रिंग जातील त्या आपण मोजणार आहोत. 10 संधी. बघूया लगोरीच्या रिंग या दोघींपैकी कुणाच्या सगळ्यात जास्त त्या मोठ्या रिंगणाच्या बाहेर जातात. या दोघींपैकी ज्या कोणी जिंकणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. बघूया काय होणार या खेळात. सुरुवात तुमच्यापासून. या 1 2 3. हा
या संधीला एक ही गुणसंख्या. या आणखीन एक बाहेर जाते का बघा. यांची गुणसंख्या 1 झाली. आता या काय करतायत बघूया. 2 जर रिंगणाच्या बाहेर गेल्या त्या 10 संधीमध्ये तर कदाचित पैठणी यांच्याकडे. नेमकं काय होणार आता ठरणार. टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. एक. आता अजून तुमच्याकडे 8 संधी आहेत. त्या रिंगवरती मारून रिंग बाहेर घालवा. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्या मिस्टरांसाठी. ही भेटवस्तू तुमच्या मिस्टरांसाठी. उपविजेत्या ठरल्या भिसे वहिनी. भिसे वहिनींना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि मकर संक्रांतीचा दिवस म्हटलं की कसा योगायोग असतो बघा. या दिवशी मुद्दाम काळा रंगाची साडी परिधान करतात हो ना. काय जादू झाली. अनेक वेगवेगळ्या रंग इकडे आले होते पण आजच्या दिवशी जिंकला पुन्हा काळा रंग. आजच्या भागामध्ये होम मिनिस्टर ठरल्या देशमुख वहिनी. त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. या दुर्गादेवी माता मंदिरामध्ये आता आपण सांगता करणार आजच्या भागाची. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.